ग्रामगीतेमधील शेतीविषयक विचारांची माहिती आपण आजच्या भाषणामधून घेणार आहोत. मंडळी, चला तर ऐकूया राष्ट्रसंतांचे शेतीविषयक विचार याविषयीचं भाषण. हे भाषण दिलेलं आहे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी. नमस्कार श्रोते हो, आपण ग्रामगीता हा ग्रंथ पाहिला असेल, या ग्रंथाविषयी ऐकलं असेल. आणि हा ग्रंथ ज्यांनी लिहिला त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्या ग्रंथातलं एक महत्वाची ओवी आहे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा, येईल देशा. या पद्धतीचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा तुकडोजी महाराजांचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर समाज प्रबोधन करणारा, ग्रामविकासाचा ध्यास घेतलेला आणि श्रमाला ईश्वर मानणारा एक महान संत उभा राहतो. अनेकांना असं वाटतं की संतांचे कार्य केवळ अध्यात्म, भजन किंवा भक्ती यापुरते मर्यादित असते. परंतु तुकडोजी महाराज यांचे व्यक्तिमत्व यापेक्षा कितीतरी असे व्यापक होते. त्यांनी ग्रामविकास, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, पर्यावरण आणि विशेषतः कृषी म्हणजे शेती या विषयावर अत्यंत दूरदृष्टीने विचार मांडलेले आहेत. त्यांच्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये ग्रामजीवनाच्या सर्व अंगाचा विचार करण्यात आलेला आहे. अलीकडे ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो, शाश्वत शेती म्हणतो, जलसंधारण असं म्हणतो, किंवा आपण कृषी उद्योजकता म्हणतो, या सर्व संकल्पनाची जी बीज आपल्याला ग्रामगीतेमध्ये दिसून येतात, याविषयी 5 दशकापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे विचार ग्रामगीतेतून सांगितलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शेतीला केवळ व्यवसाय मानले गेले नाही, तर ती आपली जीवन पद्धती मानली गेलेली आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्या श्रमामुळे, कष्टामुळे समाजाची भूक भागते. परंतु आज हवामानात झालेला बदल, उत्पादन खर्चात झालेली वाढ, जमिनीची घटणारी सुपीकता, बाजारपेठेमध्ये असलेली अस्थिरता आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतीसमोर अनेक आव्हानं उभी आहेत. अशा वेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अधिकच आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतात. महाराजांना असा विश्वास होता की ज्ञानाशिवाय शेतीची प्रगती होऊ शकत नाही. अनुभवासोबत विज्ञानाची जोड आवश्यक आहे. म्हणून ते शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन करतात. त्यांनी जे ग्रामगीता लिहिली त्याच्यामध्ये एकूण 41 अध्याय आहे, 4674 ओव्या आहेत आणि 7 ओव्या ह्या अर्पण पत्रिकेच्या आहेत. एकूण संख्या झाली ओव्यांची 4681. आणि त्याच्यातला जो अध्याय आहे 12वा अध्याय, याला म्हणतात ग्रामशुद्धी. ग्रामशुद्धी हा अध्याय ग्राम निर्माण पंचकामध्ये आलेला आहे. या अध्यायामध्ये ते लिहितात, म्हणोनी सर्व ग्रामाचे मलमूत्र जमवोनी झाकावे जानोनी तंत्र, याने गावाची जमीन सर्वत्र खतवोनी द्यावी. त्यांनी या अगदी सोप्या भाषेमध्ये मोठा वैज्ञानिक संदेश दिला आहे. ते असं म्हणतात, मनुष्याचं असो की प्राण्यांचं असो, जे मलमूत्र आहे त्या मलमूत्राची निर्मिती खतामध्ये जर आपण करू शकलो तर ते खत शेतीसाठी वापरता येतात. आणि शेतीसाठी जर वापरलं ते खत, त्याला आपण हिरा खत असं म्हणतो, सोन खत असं म्हटलं जातं. त्यामुळे शेती सुपीक होते, हा विचार त्यांनी सांगितलेला आहे. परंतु अनेक ठिकाणी आपल्याला काय दिसतं की गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळण्याची प्रथा खेड्यामध्ये आहे. महाराज सांगतात की शेण जाळू नका,
गोवऱ्या जाळू नका, तर शेतीसाठी जे खत लागते ते खत तयार करण्यासाठी शेणाचा उपयोग करा. कारण शेणांमध्ये जमिनीची सुपीकता वाढविण्याची विलक्षण क्षमता आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्मजीव सक्रिय होतात आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. अलीकडे जगभर सेंद्रिय शेतीला महत्त्व दिले जात आहे आणि रासायनिक खताच्या अतिरेकामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रसंतांनी 5 दशकापूर्वी दिलेला हा संदेश किती दूरदर्शी होता याची आपल्याला जाणीव होते. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अड्याळ टेकडी आहे. तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने त्यांचे अनुयायी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांनी श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी याची निर्मिती केली आणि त्या अड्याळ टेकडीवरती चर शौचालय कसे तयार करावे याचं ट्रेनिंग अलीकडे त्या ठिकाणी देत आहेत. चर शौचालय असे असतात की गावांमध्ये मनुष्याच्या विष्ठेचं खत कसं बनवावं, चर शौचालय कसं बनवावं, या माध्यमातून मनुष्याच्या विष्ठेचा उपयोग शेती खतासाठी कसा करता येईल या दृष्टीनं प्रात्यक्षिक म्हणून अड्याळ टेकडीला ते सुरू आहे. यामुळे कसं होतं की घरचं जे खत आहे रासायनिक खताचा उपयोग न करता पाला पाचोळ्यापासून खत कसं बनवायचं, झाडांच्या पानांपासून कसं खत बनवायचं, या खतांचा उपयोग आपल्या शेतीसाठी जर केला तर आपली शेतीची उत्पादन क्षमता गुणवत्ता सुधारते, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामशुद्धी अध्यायामध्ये सांगतात. ते असं लिहितात, हेची खरी आहे सेवा, हेची आवडे देवाधी देवा, उगीच मोठेपणाचा कांगावा, मिरवावा कासयासी. याचा अर्थ त्यांनी शेतीला आणि श्रमाला ईश्वर सेवेचा दर्जा दिलेला आहे. कारण समाजाच्या हितासाठी केलेलं श्रम जे आहे, कष्ट, हे खरे पूजन आहे. शेतात घाम गाळणारा शेतकरी हा केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण समाजाशी मानवासाठी तो अन्न निर्माण करतो. आणि शरीर म्हटलं की त्याला भूक लागते आणि भूक लागली की त्याला अन्न हवं असतं. अन्नासाठी शेतीकडे जावं लागतं आणि म्हणून शेती जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर सुधारायची असेल तर त्याकरता आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा आग्रह राष्ट्रसंतांनी धरलेला आहे. ते त्याच अध्यायामध्ये लिहितात, 71 नंबरची ओवी आहे, मुबलक खत, मुबलक पाणी, मुबलक श्रम, मुबलक बी भरणी, मुबलक उत्पन्न, गगनाशी भेदुनी दिसावे गावी. याचा अर्थ योग्य खत, पुरेसे पाणी आणि सातत्यपूर्ण श्रम आणि दर्जेदार बियाणे, ही जी 4 तत्व सांगितलेली आहे हे आजच्या आधुनिक कृषी विज्ञानाच्या केंद्रस्थानी आहेत. आणि म्हणून त्यांनी दिलेले कृषीविषयक विचार हे केवळ नैतिक उपदेश नसून प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोगी पडणारे वैज्ञानिक मार्गदर्शन आहे, हे आपण या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी ग्रामगीता लिहिली ती ग्रामगीता ही शेतकऱ्यांना अर्पण केली. ग्रामगीतेची निर्मिती अर्थात त्याचं प्रकाशन 25 डिसेंबर 1955 तुमसर जिल्हा भंडारा येथे झालं. विदर्भ साहित्य संघाच्या 18व्या अधिवेशनामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालं आणि त्यावेळेस त्यांनी हा जो ग्रंथ आहे, महत्वाचा ग्रंथ आहे, तो त्यांनी ग्रामनाथाला अर्थात शेतकऱ्यांना अर्पण केलेला आहे. त्यांनी सांगितलं की सर्वात मोठा ईश्वर जर कोण असेल तर तो आपल्या पोटाला अन्न देणारा तो शेतकरी आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला त्यांनी ग्रामगीता अर्पण केली. त्या अर्पण पत्रिकेत फार सुंदर ते लिहितात, सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा.
ग्रामनाथ म्हणजे हे शेतकरी भावा, तू एवढं सगळं कष्ट करतो, जनतेसाठी अन्न वस्त्र पात्र सगळं काही देतो, परंतु तुझ्या नशिबी तुझ्या जीवनामध्ये दुःख येतात. हे काय येतं हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून तुला जेव्हा जेव्हा काही अडचणी असतील, तुला काही ज्ञानाची गरज भासेल, तुला काही आर्थिक आधाराची गरज भासेल, तेव्हा तेव्हा त्यावेळच्या व्यवस्थेने ती पूर्ण केली पाहिजे. म्हणून ते पुढे लिहितात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झडझडो, विश्वा माझी या योगे. याचा अर्थ असा की हा ग्रामगीता हा ग्रंथ केवळ अध्यात्माचा ग्रंथ नाही, तर तो ग्रामीण विकास, कृषी विकास, पर्यावरण संरक्षण, श्रमसंस्कार आणि स्वावलंबी भारताचा आराखडा आहे. महाराज एका ठिकाणी फार सुंदर लिहितात, अहो ही निसर्गाची रचना समजलीच पाहिजे सर्वजना, खाद्याची होते खत जाणा, खतापासून खादोत्पत्ती. याचा अर्थ असा की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, खतापासून खाद्य आणि खाद्यापासून खत, ही जी प्रक्रिया आहे हे निसर्गाचं चक्र आहे आणि सेंद्रिय शेतीसाठी हे गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांनी याचा अभ्यास केला, कारण ते निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षक असे होते. शेती म्हणजे केवळ बी पेरणे आणि पीक घेणे नाही, तर निसर्गाशी संवाद साधणारी ती आपली जीवन पद्धती आहे. आणि म्हणून शेतीशास्त्रातील हा महत्वाचे तत्व त्यांनी सांगितलं, आपण जे काही अन्न खातो त्यापासून निर्माण होणारा सेंद्रिय कचरा पुन्हा जमिनीत मिसळला गेला पाहिजे आणि त्याचे पुन्हा खत तयार करता आले पाहिजे आणि त्या खताचा उपयोग पुढे होणाऱ्या बियाणासाठी टाकून त्या खतापासून पुन्हा अन्ननिर्मिती करता आली पाहिजे. हे निसर्गाचं अखंड चक्र आहे, हे त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आज याच चक्राला, निसर्गाच्या चक्राला अलीकडे आपण पोषक तत्वाचे पुनर्चक्रण, न्यूट्रिशन रिसायकलिंग असे म्हणतात. शेतातील काडी कचरा, जनावरांचं शेण, पानगळ, स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचरा यांचे योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याच घरी, आपल्याच गावी उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार करता येते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जे आपण पीक शेतामध्ये घेतो त्याची गुणवत्ता सुधारते. रासायनिक खताचा जो प्रभाव असतो हा तात्पुरता असतो, उत्पादन फार वेगाने वाढतो, परंतु जमिनीतील जे अति सूक्ष्म जीव जे आहे ते नष्ट करून टाकतात आणि त्यामुळे अलीकडे सर्व जगामध्ये सेंद्रिय शेतीकडे लोक आता वळत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा संदेश ग्रामगीतेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेला आहे. ते पुढे लिहितात, उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी भाषे. या ओवीत त्यांनी जीवनातील आणि निसर्गातील परिवर्तनाचा नियम स्पष्ट केलेला आहे. निसर्गामध्ये काहीही कायमची संपत नाही, तर प्रत्येक वस्तू एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये बदलते. झाडांची पाने गळतात, त्यांचे खत बनते, त्यातून पुन्हा नवीन वनस्पती उगवतात. हे अखंड चक्र पृथ्वीवर जीवन टिकवून ठेवते. आणि म्हणून आज पर्यावरणशास्त्र, कृषीशास्त्र या दोन्ही शाखा या तत्वाला महत्व देत आहे. त्यामुळे शेती करताना निसर्गाशी संघर्ष न करता निसर्गाशी मैत्री करा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगून जातात. हवामानातील बदल, पाण्याची कमतरता, जमिनीची घटणारी सुपीकता आणि अलीकडे वाढते प्रदूषण या समस्यावर मात करण्यासाठी निसर्गाचे नियम समजून घेणे, त्याचा अभ्यास करणे हे गरजेचे आहे. म्हणून श्रोते हो, राष्ट्रसंतांनी केवळ शेतीबद्दल सांगितलं नाही, तर प्रत्येक घराच्या पोषण सुरक्षेबद्दलही विचार मांडलेला आहे. मित्र हो, आपण निसर्गाची रचना काय आहे, निसर्गामध्ये झालेले बदल काय आहे आणि झालेले बदल समजून घेऊन आपलं कृषी अर्थात शेती ही अधिक चांगली करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 50 वर्षापूर्वी ग्रामगीतेच्या माध्यमातून
कृषी उन्नतीचा विचार त्यांनी प्रामुख्याने सांगितला. तो विचार आपण आत्मसात करावा असं आवाहन या निमित्ताने करतो. आणि आपल्या गावामध्ये जे गुरुदैव सेवा मंडळ आहे, सामुदायिक प्रार्थना मंडळ आहे, त्यामध्ये याविषयी चर्चा करून कृती कार्यक्रम कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केल्यास अधिक बरे होईल असं मला वाटते. धन्यवाद.